नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर चालू केलेला होता आणि त्यातले आपण वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह पाहिले होते. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस काही रूल्स ऑफ डिफरन्शिएशन सुद्धा पाहिलेले होते. तर आज आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत एक थेरम. तर थेरम हा महत्त्वाचा भाग असतो. थेरमवरून जो फॉर्म्युला आपण डिराइव्ह करत असतो तो फॉर्म्युला आपल्याला बाकी पुढचे एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी वापरण्यात येत असतो. त्यामुळे आणि थेरम हे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येतात, ॲज वेल ॲज सीईटीच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला थेरमच्या स्टेटमेंटवर एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा थेरमचं जे प्रूफ आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सीईटीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं हा थेरम पाहूयात. थेरमचं स्टेटमेंट आहे सगळ्यात आधी पाहूयात आपण. थेरम काय म्हणतो पहा, इफ y is equals to f of u if y is equals to f of u is differentiable function of u. ओके, f of u हे differentiable function कशाचं आहे, u आहे, and u is equals to g of x is differentiable function of x such that the composite function y is equals to f of g of x is differentiable. the composite function y is equals to f of g of x is differentiable function of x. आणि काय सांगितले परत, such that the composite function हे differentiable function of x चा असेल तर then आपल्याला हे प्रूव्ह करायचे काय, dy by dx equals to dy by du into du by dx अशा पद्धतीने. ओके, मग सगळ्यात आधी थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करत असतो, गिवन डाटा लिहित असतो. गिवन डाटावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं हे लक्षात येतं आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण थेरम प्रूव्ह करत असतो. चला तर मग सगळ्यात आधी गिवन डाटा लिहून घेऊयात. गिवन y is equals to f of u is differentiable function. हे तुम्ही पूर्ण लिहायचं, मी शॉर्टकट मध्ये लिहितोय पण हे तुम्ही पूर्ण लिहायचे किंवा पूर्णच लिहितो मी. तुम्ही पण अशी सवय लावून घेऊ नका शॉर्टकट मध्ये लिहायची. इज differentiable function of u and u is equals to g of x is differentiable function of x. ओके, अशा पद्धतीनं. आणि assume that u कसा पाहिजे आपल्याला इथं, नॉट कॉन्स्टंट. ओके, u कसा पाहिजे आपल्याला इथं, नॉट कॉन्स्टंट पाहिजे. पहा गिवन दिलं. आता पहा आपण काय करणार आहोत, u v आणि x याच्यामध्ये छोट्या छोट्या इन्क्रीमेंट आहेत. समजा त्या इन्क्रीमेंट आपण स्मॉल इन्क्रीमेंट आहे, ती इन्क्रीमेंट आपण डेल्टाने अज्युम करणार किंवा डेल्टाने मेजर करणार आहोत. मग काय म्हणता इथं, लेट देअर बी small increment in x, small increment in the value of x delta x. ओके, काय असणार आहे ती, इज डेल्टा एक्स किंवा से डेल्टा एक्स असं काही म्हणू शकता तुम्ही. ओके, आणि रिस्पेक्टिव्हली जसं एक्स मध्ये झालंय तसं यू मध्ये आणि वाय मध्ये सुद्धा होणार आहे. म्हणून काय असणार आहे, and then delta u and delta y are small increments in u and y respectively. ओके, म्हणजे काय, डेल्टा एक्स ही डेल्टा एक्स ही एक्स ची इन्क्रीमेंट झाली, डेल्टा यू ही यू ची इन्क्रीमेंट झाली, डेल्टा वाय ही वाय ची इन्क्रीमेंट झाली. स्मॉल इन्क्रीमेंट. ओके, मग इथं काय असू शकतं पहा, इथे कंडिशन आहे आपल्याला, डेल्टा एक्स
इज नॉट इक्वल टू 0 ऑलवेज. इन्क्रीमेंट झालेली असेल तर ती 0 असणार आहे का कधी? नाही, नॉट इक्वल टू 0. तसंच सेम डेल्टा u इज नॉट इक्वल टू 0 आणि डेल्टा y इज नॉट इक्वल टू, डेल्टा y इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. पहा याच्यावरून आपण काय लिहू शकतो? डेल्टा u बाय सॉरी डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल्स टू डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा x. ओके, कशामुळे लिहिलं आहे आपण? कारण हे नॉट इक्वल टू 0 आहेत तिघही, त्यामुळे आपण ते इथे लिहू शकलो. पण पहा टेकिंग, आता याच्या पुढची स्टेप काय आहे? टेकिंग लिमिट. लिमिट काय आहे? डेल्टा x टेन्स टू 0 असं घ्यायचं आपल्याला. बाय टेकिंग limit delta x tends to 0 on both sides. दोन्ही साइड्सवर आपल्याला सेम लिमिट घ्यायचे. मग काय लिहिणार पहा? लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा x. ओके, या दोघांना मल्टिप्लिकेशन वर लिमिट सेपरेट करून घ्या. पुढची स्टेप तुम्हाला भेटून जाईल. लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इंटू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ते मल्टिप्लिकेशनच्या वेळेसवर लिमिट सेपरेट करून घेतले. पहा इथे काय सांगता येईल? ॲज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा u टेन्स टू ऑल्सो डेल्टा u टेन्स टू 0. म्हणजे काय पहा? ॲज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा also delta u tends to 0. ओके, डेल्टा u tends to 0 असं सुद्धा म्हणता येतं. का? कारण त्याच्या मागे एक रिझन आहे. काय रिझन आहे? की u इज कंटिन्युअस फंक्शन. आपण काय सांगितलं? u इज कंटिन्युअस फंक्शन ऑन x. u इज कंटिन्युअस फंक्शन ऑफ, इथे तुम्ही लिहा वाटलं तसं, u इज फंक्शन ऑफ x. अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. पहा मग पुढची स्टेप काय असणार आहे? हे इरेज करतो. पुढची स्टेप काय असणार आहे? हेच लिमिट. लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू, आता काय इथे जे डेल्टा u आहे आणि लिमिट आहे डेल्टा x टेन्स टू 0, त्याच्याऐवजी काय करणार तुम्ही? लिमिट ॲज डेल्टा u टेन्स टू 0 dy बाय डेल्टा u बाय डेल्टा y बाय डेल्टा u इंटू लिमिट ॲज इट इज डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x. अशा पद्धतीने जसे तुमचे लिमिट सुरुवातीला होते तसे तुम्ही ते ठेवून घेतले. पहा आता आपण काय म्हणू शकतो? सिन्स y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड u इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ओके, काय दिलेलं आपल्याला? तसं दिलेले y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड u सॉरी u इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. तसं लिहून घ्या. As given, y is differentiable function of y कशाचा differentiable function आहे? u and u is differentiable function
ऑफ एक्स. ओके, काय सांगितलंय, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देन आपण काय म्हणू शकतो, डेल्टा y बाय डेल्टा u इक्वल्स टू du बाय, म्हणजे काय, लिमिट डेल्टा u टेन्स टू 0, डेल्टा y बाय डेल्टा u इक्वल्स टू dy बाय du. अँड दुसरं काय आहे, लिमिट ॲज x टेन्स टू 0, डेल्टा u बाय डेल्टा x, याला काय लिहू शकतो, लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा u अपॉन डेल्टा x इक्वल्स टू du अपॉन dx. ओके, ह्याला द्या इक्वेशन नंबर, वाटल्यास याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि याला द्या इक्वेशन नंबर 2. मग खाली काय लिहिणार तुम्ही, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, म्हणजे काय भेटणार आहे, ह्या डेल्टा y बाय डेल्टा u आणि डेल्टा u बाय डेल्टा x च्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्या, आता dy बाय du आणि du बाय dx अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. म्हणजे कशा, पहा, लिमिट ॲज, पहा आपण राईट हँड साइड चेंज करतोय, लेफ्ट हँड साइड चेंज करतोय का, नाही, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज, लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल्स टू काय असणार आहे, dy बाय du इंटू त्याच्यावर काय लिहिले, du बाय dx. ओके, मग पहा, जर त्याला इक्वेशन नंबर 3 द्या वाटल्यास, जर इक्वेशन नंबर 3 ची RHS एक्झिस्ट असेल आणि फायनाइट असेल, जे की आपल्याला दिसतंय, एक्झिस्ट पण आहे आणि फायनाइट पण आहे, मोस्ट सारखे आहे, तर जर RHS एक्झिस्ट आणि फायनाइट असेल तर LHS सुद्धा कशी असणार आहे, एक्झिस्ट आणि फायनाइट असणार आहे. मग पहा, हे रेस करतो, RHS हे लिहिणं गरजेचं आहे. ओके, हे लिहिल्याशिवाय तुम्ही या स्टेप वरून पुढची स्टेप कशी घेतली ते तुम्हाला कळणार नाही. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहिली आणि त्याच्यानंतर सरळ पुढची स्टेप लिहिली तर त्याला काही अर्थ राहणार नाही, कारण ती स्टेप आली कशावरून हे तुम्हाला लिहावं लागेल, त्याचं रिझन द्यावं लागेल. ओके, RHS ऑफ इक्वेशन 3 इज exist and finite. Therefore, LHS also exists and finite. ओके, म्हणजे जर RHS एक्झिस्ट आणि फायनाइट असेल तर इक्वल्स टू दिलेला आहे, मग LHS पण सेमच असणार आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, therefore, पहा, लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल्स टू dy बाय dx. Therefore, we get, काय भेटणार आहे शेवटी, मग आपल्याला डेल्टा y बाय डेल्टा x च्या जागी तुम्हाला dy बाय dx ठेवून द्यायचे, म्हणजे काय भेटणार आहे, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du, सॉरी, ही साइड अशा ठेवून द्यायची RHS इंटू du बाय dx. अशा पद्धतीनं हे तुमच्या थेरमचं प्रूफ होतं. पहा, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. अशा पद्धतीनं आपला हा थेरमचं प्रूफ झालेला आहे. तर थेरमच्या खाली एक दोन नोट्स दिलेल्या आहेत, करोल म्हणण्यापेक्षा नोट दिलेल्या आहेत. तर त्या नोट वाचून घ्या, एकदम इझी आहेत नोट्स, आणि त्या नोट्स वाचल्याच्या नंतर त्याचे कन्क्लुजन काढा, म्हणजे त्या नोट्स तुम्ही कशा वापरात येतील. आणि नॉर्मली काय असतं, एखादा पॉईंट जर तुम्हाला दिलेला आहे आणि त्या पॉईंटच्या खाली ज्या नोट दिलेल्या असतात, एका ओळीमध्ये, दोन ओळीमध्ये, एक सिंगल किंवा डबल किंवा काय त्या वेळेस 3-4 सुद्धा नोट दिलेले असतात, तर त्या नोट महत्त्वाच्या असतात. तशा नोटवर सीईटी मध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर हा थेरम आपला इथे संपतो. पहा, आणि आपण काय करूयात आता, पुढचा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. थेरम झाल्याच्या नंतर थेरमवर बेस असेल
म्हणजे थेरमवरून आपण जो फॉर्म्युला काढलाय त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण पुढचं प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तर पुढचा प्रॅक्टिस सेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. आजच्या वेळेपुरते बस. थँक्यू.